नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक मासाविषयीची अधिक माहिती. अधिक मास म्हणजेच 33 वस्तूंचे दान याविषयीची उत्सुकता. आपली हिंदू संस्कृतीत अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला अत्यंत पवित्र आणि फलदायी असे मानले गेलेले आहे. याविषयी अधिक माहिती आपण आपल्या इतर व्हिडिओमध्ये देखील दिलेली आहे. हा महिना भगवान श्री विष्णूंचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. हा श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असणारा असा महिना आहे. या महिन्यात केलेल्या जपाचे, तपाचे आणि विशेषतः दान धर्माचा महिमा अगाध आहे. त्याचे पुण्य सुद्धा 1000 पटीने वाढते. अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. पण बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की कोणत्या 33 वस्तू दान करायच्या आहेत. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशा कोणत्या 33 वस्तू आहेत ज्यांचे अधिक मासात दान केल्याने घरात सुख समृद्धी आणि श्री विष्णुहरींचा भगवंतांचा आशीर्वाद आपल्याला लाभून घरामध्ये सुख समृद्धी लाभते. अधिक मासात तुम्ही या वस्तूंचा 33 संच किट बनवून दान करू शकता किंवा यातील कोणतीही एक वस्तू 33च्या संख्येत दान करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही यादी. पारंपरिक आणि मुख्य वस्तू. 1. अनारसे. अधिक मासातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अनारसे. तांब्याचा दिवा हे सुद्धा 33 संख्येमध्ये तुम्ही दान करू शकता किंवा पुरणाच्या पोळ्या, बत्ताशे, बेसन किंवा बुंदीचे लाडू आणि मोसमी फळे आणि सुकामेवा सुद्धा. हो, केळी हे देखील फळ आपण 33 संख्येने दान करू शकता. आंबे आपण मोजून 33, सफरचंद किंवा कोणतेही ऋतुमानामध्ये जे फळ आपल्याला आपल्या ठिकाणी अवेलेबल असेल, उपस्थित असेल, उपलब्ध असेल ते दान करू शकता. नारळ, सुपारी, बदाम यासारख्या वस्तू आपण, काजू आणि त्याचबरोबर मनुके देखील आपण 33 या संख्येमध्ये दान करू शकता. खारीक, मग ते खजूर अथवा खारीक या दोन्ही स्वरूपामध्ये तुम्ही दान करू शकता किंवा नित्य उपयोगामध्ये येणाऱ्या वस्तू म्हणजेच 33 वस्तू जसे की धोतर, साडी, ब्लाऊज पीस, टॉवेल, टोपी, पादत्राणे म्हणजेच चपला, छत्री, हात पंखा अथवा आपण एखाद्या मंदिरामध्ये पंख्याचे देखील दान करू शकता. आरसा, कंगवा ह्या सवाष्ण स्त्रीला प्रिय असणाऱ्या वस्तू देखील दान करू शकता. कुंकवांचे करंडे हे देखील आपण हळदी कुंकवाने भरलेले दान करू शकता. सुगंधी अत्तरच्या बाटल्या किंवा पूजा साहित्यामध्ये आणि भांडी देखील तुम्ही दान करू शकता. तुळशीची माळ अतिशय पुण्यदायी आहे. धार्मिक पुस्तक उदाहरणार्थ भगवद्गीता अशा पुस्तके आपण दान करू शकता. कापूर, चंदन, उदबत्त्या ह्या तर रोज व्यवहारात येणाऱ्या वस्तू आहेत आणि ह्या दान केल्याने त्या उपयोगामध्ये देखील आणल्या जातात. यज्ञोपवीत म्हणजेच जानवे, तांब्याचा लोटा, धातूची वाटी किंवा चमचे हे सुद्धा संसार उपयोगी अशा वस्तूंमध्ये येतात. गोपीचंदन आपण दान करू शकता. हे दान करताना अवश्य दक्षिणा 33 नाणी सुद्धा दान करू शकता. 33 नाणी किंवा आपण आपल्याजवळ 33 नोटा असतील तर त्याही दान करू शकता. जर तुम्हाला या 33 वेगवेगळ्या वस्तू एकत्र करणे शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका. शास्त्रानुसार 33 अनारसे एका तांब्याच्या पात्रात ठेवून त्यावर दिवा लावून ते वाण ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करणे हे संपूर्ण 33 वस्तू दान केल्यासारखेच फलदायी मानले जाते. परंतु यावर दक्षिणा अवश्य ठेवावी. दान करताना मनात कोणताही अहंकार न ठेवता श्री विष्णू प्रित्यर्थ म्हणजेच देवाच्या चरणी अधिक मासात हे दान अर्पण करत आहे या भावनेने दान करावे. समर्थांची या सेवका वक्र आहे असा कोण आहे. या युक्तीप्रमाणे श्री विष्णू माऊली नक्कीच तुमच्यावरती आमच्यावरती कृपा करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अधिक मासात पुण्य कमावण्याची संधी प्राप्त होईल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला अशीच माहिती पाहण्यासाठी आपले व्हिडिओ नक्की पहा. नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद. शुभम भवंतु.